नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती उन्हाळ लोक। आणि आज आम्ही आलो आहोत रायगडला आणि रायगडला ही आमची स्टडी टूर असणार आहे। सो त्या रिलेटेड जी काय माहिती आहे ती आमचे मित्र देणार आहेत। तर हे आमचे गाईड आहेत, त्यांचं नाव आहे देवानंद अवकिरकर। हां, आणि ह्यांनी आम्हाला जी आहे पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे। जो पुढे आमच्या व्हिडिओसोबत बनून राहा, आपल्याला पूर्ण माहिती मिळेल। आणि ह्यांचा मी डिटेल्स पण नंबर पण देऊन ठेवेन व्हिडिओमध्ये। इफ इन केस तुम्ही जर आलात तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला पूर्ण नक्की माहिती देतील। धन्यवाद। आता आपला प्रवास चालू होत आहे रायगडाच्या दिशेने। काय चालले, कुठे चालले? शेवटची किती? 15 एका तासात वरती। काय ऑर्गनायझर काय बोलता? मग कुठल्या रूटने जायचं? नाणे दरवाजा। अच्छा, ऐकून सांगते, स्वतःहून सांगणार? आम्ही सांगायच्या आधीच तो किती स्क्रिप्टेड मला माझं मत व्यक्तच करू देत नाहीयेत काही माणसं मध्ये। आता आज पूर्ण तू ब्लॉग सकाळच्या रम्य व मनोहारी वातावरणात किल्ले रायगडाचे दर्शन मनाला लुभावून टाकत आहे। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। या रायगड किल्ल्यावरती तुमच्या ग्रुपचं आणि तुमच्या फॅमिली यांचं मी सहर्ष स्वागत करतो। तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, दादा अगोदर आलेले आहेत। रायगड किल्ल्यावरती तुम्ही गडाच्या महाराजांच्या जुन्या मार्गाने आपण वरती जाणार आहात, कारण की जो मार्ग आहे तो तिकडून आहे। खरा मार्ग लोक तिकडून जातात, पण या मार्गाने क्वचित एखादा दुसरा ग्रुप जातो। रायगड किल्ल्यावरती तुम्ही रायगड रोपवेने जर गेलात तर तो 5 मिनिटांमध्ये रायगडाची मागची बाजू आहे। पण रायगड किल्ल्यावरती पायी झाल्याशिवाय गडाचं महत्व समजत नाही, कारण की तुम्ही 1.5 तासामध्ये रायगड किल्ला चढणार आहात। रायगड किल्ला पायी चढताना डोक्याचा घाम हा पायापर्यंत जातो, कारण की रायगड किल्ला फिरायला आपल्याला 2 दिवस देखील कमी पडतील, एवढा किल्ला मोठा आहे। कारण की गडावरचा वरचा परिसर 1200 एकराचा किल्ला आहे, 1200 एकर। गडावरती गेल्याच्या नंतर आपल्याला 350 घरं रायगडावरती आहेत बघायला, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या रायगडावरती तुम्हाला पाण्यासाठी मिळतील। पण रायगडाच्या इतिहासामध्ये मूळचं नाव ऐकलं असेल बघा, रायरीचा किल्ला। रायरीचा किल्ला प्रामुख्याने येतो पुढे प्रतापगड जो किल्ला आहे, रायगडापासून प्रतापगड जर जायचं असेल तर 80 किलोमीटरचा अंतर पायी प्रवास आहे। रायगड ते प्रतापगड हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता। मोऱ्यांकडून महाराजांनी किल्ला जिंकायच्या अगोदर राजे होते राजगडला, म्हणजे पुण्यामध्ये किल्ला आहे राजगड। राजगडावरून राजाने खरीदा पाठवला मोऱ्यांना। मोरे आपण दोघे मराठी सरदार आहोत, सरदार मिळून आपण एक राजधानी किल्ले वाढूया। पण मोरे फार गर्विष्ठ आणि घमंडी होते। राजाने उलट जबाबी पत्र पाठवलं की तुम्ही कधी झालात राजे? या जावळी खोऱ्याचे खरे तर राजे आम्हीच आहोत। जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या, तुमच्यासाठी आमचा दारुगोळा आणि तोफखाना सज्ज आहे। राजाला क्रोध आला। राजाने या क्रोधात 145 मावळे जावळीच्या खोऱ्यात पाठवले आणि जावळीच्या मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला। महाराजांनी किल्ला 15 मे 1656 जिंकला आणि गड बांधायला 14 वर्ष लागल्यात। 14 वर्षामध्ये 350 घरं बांधली, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। पण गड बांधायच्या अगोदर राजे आणि राजांचे पंत मोरपंत पिंगळे जे राजव्यवहार करायचे रायगडाचे आणि सर्व किल्ल्यांचे, मोरपंत आणि आपले राजे गडाच्या पायथ्याला जिथे आपण गाडी पार्किंग केली तिथून गड पाहिला राजांना राजे काय या किल्ल्याविषयी म्हणतात की राजा कासा जावणी पाहता गड बहुत चखोट, चौत्रे पहा गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रजन्य काळी गडावरती गवत देखील उगवत नाही, दोंडा तासी एकच आहे, दौलत तबा आता पृथ्वीवरती चकोड करकळा पण उंची रे तोडका। दौलत तबाच्या दशगुणी उंच, रायगड किल्ला उंच आहे म्हणून रायगडाची तख्तास्थानी निवड केली। तख्त म्हणजे राजधानी बांधायला 14 वर्ष लागली। हिरोज इंदुलकर जर तुम्ही मालवणमध्ये किल्ला पाहिला असेल, सिंधुदुर्ग पाण्यातला किल्ला आहे, सिंधुदुर्ग हिरोजी इंदुलकरांनीच बांधलाय। पण नंतर रायगडाची निवड आपल्याला राजधानी बांधायची आहे
म्हणून आर्किटेक्ट सोबत घेतले हिरोजी इंदुलकर. हिरोजीने गडाची बांधकामं 14 वर्षामध्ये पूर्ण केली. बांधताना स्वतःचा घरदार वाडा विकला. कल्पना करा, स्वतःचा भाव दुसऱ्या भावासाठी काय करत नाही. मग हिरोजी तर महाराजांचे आर्किटेक्ट होते. स्वतःच घरदार वाडा विकून गडाची 14 वर्षामध्ये कामं केली. 350 इमारती बांधल्या. आज तुम्ही किंवा मी सोबत गड चढणार आहात. रायगड किल्ला पायी चढताना स्वतःची बॅग देखील आपण 5-6 वेळा उतरणार आहात. कारण की गड बांधायला तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल, दगड आणला कुठून? कारण की आज आपण गड पायी चढणार आहोत. 1-1.5 तासाचा कालावधी लागेल. रायगड किल्ला बांधायला गडाच्या खालून दगड नेले नाहीत. गडावरतीच 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्या टाक्याने तलावातून जो काय दगड होता तो गडाच्या बांधकामाला बांधलेला आहे. आज कल्पना करा, एवढं घनदाट जंगल आज असेल, मग 400 वर्षापूर्वी किती घनदाट जंगल असेल. आणि हा मार्ग आहे ना, हा महाराजांच्या काळातला जुना मार्ग आहे. पूर्वीच्या काळात एवढा मार्ग नव्हता. छोटी वाट होती. एका टायमाला एकच घोडा जाईल अशी स्वराज्यात वाटा होत्या प्रत्येक किल्ल्यांच्या. रायगडाच्या आपण जो दरवाजा जातोय तो नाणी दरवाजा आहे. नाणी दरवाज्यात गेल्यानंतर त्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल. जो मार्ग तिकडून गेला तो डायरेक्ट आपल्याला खुलबडा बुरुजाकडे जातो. आता खुलबडा बुरुज आपण इकडून पाहणार नाही, तिकडून खुलबडा बुरुज लागतो. खुलबडा बुरुजाची आपण माहिती घेऊया. खुलबडा बुरुज म्हणजे काय? कारण की जे रायगडावरचे जे लढे सुरुवात व्हायचे ना, ती खुलबडा बुरुजापासून व्हायचे, म्हणून त्या बुरुजाचं नाव दिलंय खुलबडा बुरुज. तुम्ही जाताना आऊसाहेबांचा वाडा पाचाडला पाहणार आहात. आता पाहिला नसेल, जाताना तुम्ही पाहू शकता. आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला पाचाडला राहायच्या. पाचाड गावी गेल्यानंतर तिथे तुम्ही वाड्यामध्ये आहेत ना, 5 विहीर आहेत आतमध्ये, वाड्याच्या आतमध्ये. मग त्या गावाचं नाव ऐतिहासिक दिले पाचाड. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जिजाऊंचा वाडा 9 एकराचा गडाच्या पायथ्याला आहे. आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला का राहायच्या? कारण की आऊसाहेबांना गडाचं वातावरण मानवत नव्हतं, म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी होत्या ना राजांच्या, त्या पाचाडला त्यांच्या सेवेसाठी राहायच्या. म्हणून त्यांचा महाल गडाच्या पायथ्याला आहे. आऊसाहेबांचं निधन झालं 17 जून 1674 पाचाड गावी. त्या रायगडावरती जास्त मुक्कामाला नव्हत्या. आता इथून आपण प्रत्येक पॉइंटला आपण सुरुवात करणार आहोत. आता आपला नेक्स्ट पॉइंट नाणी दरवाजापासून आपण किल्ला सुरुवात करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. गाईड कडून उत्कृष्ट अशी माहिती ऐकल्यानंतर आम्ही आमची पावलं नाणी दरवाजाच्या दिशेने घेऊन जात आहोत. पंधरा मिनिटात फक्त आलो आपण. हे बघा झालं चालू परत. शेवटचे 15 मिनिटं फक्त. चला गाईज, 15 मिनिटं फक्त. काय मग साईराज, काय बोलतोस? 1 नंबर. स्टार्टिंग खूप भारी झाली आहे. येस, माहिती सांगून बघू आता पुढे. पूर्ण माहिती गाईडच देणार आहोत. इंटरेस्टिंग माहिती आपण आज पूर्ण माहिती माहित नाही ती माहिती. आज पूर्ण माहिती फक्त गाईडच देणार आहे. आम्ही नाही बडबड करणार. नाणी दरवाजाच्या दिशेने जात असताना आम्हाला महाराजांच्या काळातला चुना मळण्याचा जो गाणा असतो तो पाहायला मिळाला. आले बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आज आपण रायगडाच्या पहिल्या दरवाजाला आपण सुरुवात केली. रायगडावरचा हा जो दगडी दरवाजा पाहता, या दरवाजाचं नाव आहे नाणी दरवाजा. तुम्ही इतिहासामध्ये ऐकला असेल, स्वराज्यात राजमुद्रा, शिवराई, होड आणि नाणी अशा प्रकारची पूर्वीची राजमुद्रा तुम्ही पाहिली असेल की प्रतिप चंद्र लेखेव की वर्ध विष्णू वंदिता शासून शैंशा मुद्रा भद्राई राजित. याचा अर्थ असतो प्रतिप चंद्रेप्रमाणे चंद्र कसा कोरीकोरीने वाढत असतो, इतिहासामध्ये त्याचं वर्णन आहे. त्याचा अर्थ असा होतो की प्रतिप चंद्र म्हणजे चंद्र असा कोरीकोरीने वाढत जातो, तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं वाढतं साम्राज्य कोरीकोरीने वाढत, इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे. पण या दरवाजाचं नाव नाणी दरवाजा का? कारण की स्वराज्यात प्रत्येकाकडे राजमुद्रा असायच्या. राजमुद्रा असेल त्यास या माणसाला या दरवाजाने एंट्री दिली जायची, म्हणून या दरवाजाचं नाव आहे नाणी दरवाजा. ही गडाची समोरची बाजू आहे. इथे समोर आतमध्ये आपण महाराजांच्या काळातलं हनुमानाची आतमध्ये मूर्ती तुम्ही पाहू शकता. छोटी मूर्ती आहे, कारण की पहिलं पूजन इथे केलं जायचं. नंतर या दरवाजाने तुम्ही वरती जाऊ शकता. आता रायगड किल्ल्यावरती तुम्ही मुंबईवरून आलात, रायगड किल्लाच का राजधानीसाठी निवडला हा देखील मनामध्ये तुमचा प्रश्न पडला असेल. 350 किल्ल्यांपैकी रायगडच का निवडला? रायगड निवडायची 4 कारण आहेत.
पहिलं कारण काय, गडावरती जायला एकच वाट आहे. तुम्ही तिकडून जाऊ शकता, इकडून देखील जाऊ शकता, पण जॉईंट कुठे वळत महादरवाजाला. महादरवाजा व्यतिरिक्त रायगडाला शॉर्टकट मार्ग नाही. कारण की गडावरती तुम्ही येणार पण महादरवाजाने आणि जाणार पण महादरवाजाने. हिरकणी जी उतरली तो हिरकणी बुरुज आपल्याला वरून पाहायचा आहे. मग रायगडावरती पहिलं कारण गडाला एकमेव दरवाजा. दुसरं कारण काय, इथून 8 किल्ले दिसत आहे. या किल्ल्यावरून 8 किल्ले कोणते दिसतात, इथून तोरणा दिसतो, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड, सोनगड आणि मानगड, इथून महाराज 8 किल्ले पाहिजे. आज तुम्ही रायगडावरती तिसरं कारण काय, रायगडापासून दर्या किनारा जवळ आहे ना, म्हणजे अलिबाग इथून जवळ आहे. अलिबाग व्यतिरिक्त बरेचसे नद्या इथून आहे. सावित्री, काळ, गांधारी या 4 नद्याने रायगडाला वेढलेला आहे. म्हणजे गडावरती जर शत्रू आला तर पावसाळी येऊ शकत नाही. 6 महिने रायगडाला धोका नाही. या कारणामुळे आणि गडावरती महाराजांच्या काळात तुम्ही इतिहास ऐकला असेल, एकही रायगडाला वेढा पडला नाही ना. वेढा पडला कधी, राजाराम राजांच्या काळात. तो पण जुल्फिकार खानाने रायगडाला अजगर वेढा मारला. 3 नोव्हेंबर 1689 ला रायगडावरचं महाराजांचं जे सिंहासनाचं तुम्ही सिंबॉल लावलाय, सिंहासन इथून चोरीला नेलं. 32 मनाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलो सोन्याचं सिंहासन जुल्फिकार घेऊन इथून पळाला. त्यावेळेस रायगडावरची प्रचंड अशी लुटलेली. रायगडावरच्या दगडी इमारती पाडल्या. मध्ये मग तुम्हाला विटी बांधकाम मूर्ती दिसणार आहे, पेशवे काळातला आहे. रायगडावरचं चौथं कारण काय रायगडाला निवडायचं, चौथं कारण काय, गडाच्या बाजूला सह्याद्रीचे डोंगर दिसतील. सह्याद्रीच्या पर्वतरांगा नाशिकला एंड आहेत, पण यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग रायगडाला जॉईन नाही. रायगडा सेपरेट 1200 एकराचा खडक आहे. वरचा जो प्लेन आहे 1200 एकरामध्ये किल्ल्याच्या इमारती बांधलेल्या आहेत. गड बांधायला आपल्याला काय वापरलेले मटेरियल दिसतंय का तुम्हाला बांधकामामध्ये? दिसत नाही बघा. याच्या आतमध्ये आता हे सिमेंट वगैरे आता लावलेलं आहे. महाराजांच्या काळात रायगड बांधायला चुना, गुळ आणि शिष्यापासून रायगडाची इमारती बांधल्या आहेत. कल्पना करा हा दगड उचलणारा माणूस कसा असेल, कारण की आपण 150 पायऱ्या चढताना आतापर्यंत दमलोय. मग कल्पना करा रायगडाच्या दगड उचलणारी माणसं कशी असतील. हा नाणे दरवाजा. आता नाणे दरवाज्यानंतर आपल्याला हिरकणी बुरुज, तुम्ही ज्या जिथे मुक्कामी केला त्याच्यावरती हिरकणी बुरुज तुम्ही पाहिला असेल. आता प्रत्यक्षात हिरकणी बुरुजाची माहिती आपण हिरकणी बुरुजापाशी घेणार आहोत. त्याला भस्पन आली तर मग तुला याला कंटाळायचं. कोण बोलतोय बघा बघा, हा बघतोय तो. काय मग वंडे आज काय बोलणार? मी आज काहीच नाही बोलणार. हवा गेली? हवा गेली नाही, टायर फुटलाय. अजून भरपूर जायचं. अजून तरी आपला 1 तासाचा हे आपल्या वॉटर बॉयला थांबव जरा. कोणाकडे दिलेस बॉटल? स्वप्नीलकडे. स्वप्नीलकडे? मग तर कधीच नाही मिळणार पाणी, टेन्शन नको घेऊ. आवाज जात नाही. तो डायरेक्ट वरतीच मिळेल आता गाड्याच्या टोकाशी. हिरकणी बुरुज जवळ डायरेक्ट. स्वप्नील पाणीवाले. मी बरोबर त्या गाईडच्या मागे बसतो, म्हणजे मी प्रत्येक तुझ्या ट्रिक नाही म्हणून मी बघायच्या 2 वेळा उभारलो तिथे. होय. रायगडाच्या 30% रायगड किल्ला पायी चढलोय आणि समोर आपल्याला जे बांधकाम दिसते बघा समोरचं, समोर तो हिरकणी बुरुज, जे तुम्ही राहिला तिथून बुरुज पाहिला तो इथून दिसतो आपल्याला. हिरकणी बुरुजाची आपण जर उंची पाहिली तर 1350 फुटाचा खडा डोंगर आहे. आज कल्पना करा आपण एवढ्या पायऱ्या चढताना दमलोय, मग हिरकणी तो कडा कशी उतरली असेल. हिरकणीची कविता कथा तुम्ही 4थीच्या पुस्तकात ऐकली असेल. हिरकणी नावाची जी गवळण होती
जो मार्ग तुम्हाला शॉर्टकट मार्ग लागला बघा घरापासून वरती यायला, ती वाटीची त्याला वाळसुरी खिंड म्हणतात त्या वाटीला. कारण की हिरकणी वाडी जी राहायची ती वाळसुरी गाव, खालचं गाव, जुनं गाव. आता हिरकणी वाडी नाव दिलेलं आहे. मग रायगडावरती हिरकणी नावाची गवळण रोज दही दूध विकण्याकरता रायगडावरती या मार्गाने वरती जायची. खास कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. रायगडावरती महाराजांच्या काळात गडावरती दुधाची मागणी केली होती आणि गवळणी आल्या आणि त्याच्यामध्ये हिरा नावाची गवळण देखील गडावरती दही दूध विकण्यासाठी आली. दही दूध विकता विकता गडाचा महादरवाजा बंद झाला. माई माऊली व्याकुळ झाली, कारण की गडाचा महादरवाजा बंद झाल्यानंतर गडावरती कोणाला घेता येत नव्हतं, गडाच्या खाली कोणाला सोडता येत नव्हतं. हिरकणी नावाची गवळण गडाच्या महादरवाजेपर्यंत आली आणि राजाने त्यावेळेस गड प्रमुख होते सांगोजी काटकर. सांगोजी काटकरांना विनवण्यात लागले, माझं तानाबळ मळाकाळाच्या पायथ्याला सोडा. पण सांगोजी काटकर म्हणतात की राजांची आम्हाला राजआज्ञा आहे, गडाचा महादरवाजा बंद झाला, आम्हाला देखील गडावरती घेता येणार नाही, असा रायगडावरती नियम होता. आणि गडावरती आल्याच्या गडाच्या नंतर गडावरती नेलं. सदरेमध्ये जेवणाची खाण्याची व्यवस्था झाली. जसा जसा अंधार पडू लागला तसं जसा हिरकणी माय माऊळी व्याकुळ झाली आणि पश्चिम कड्याला आणून खाली उतरली. गडाच्या बातमी खाली समजली की हिरकणी नावाची गड उतरून गेलेली आहे. हिरकणी गडाच्या वरून गडसेवक गडाच्या पायथ्याला आले. गडावरती या मार्गाने हिराला नेले आणि सदरेमध्ये न्यायनिवाडा चालू झाला की हिरा नावाची गवळण गड उतरलेली आहे. आणि राजे काय शिक्षा देतील हिराला. आणि राजाने हिराला एकदाच विचारलं, हिरा रायगड किल्ला उतरली का? हो राजे, रायगड मी उतरलेले, मला काय शिक्षा द्यायची तुम्ही देऊ शकता. राजे म्हटले, हिरोजीना तातडीने जा, बुर्जाला लागेल तेवढा खर्च करा आणि त्या बुर्जाचं नाव द्या हिरकणीचा बुर्ज. आणि याच तुम्ही पुढे आणि तुम्ही त्या आईची कर्णाला ओटी भरा आणि ज्या गावातून हिराला आणलं त्या गावाचं नाव द्या हिरकणीवाडी. एकमेव राजांचं राज दरबार आहे ज्याच्यावरती स्त्रीला देखील महाराजांनी साडी सोडून त्यांना सन्मानित केलं. हिरकणी कविता तुम्हाला एक छोटीशी ऐकवतो. कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी या बुर्जाची. वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा अव कुटुंब होतं छोटस, शोभत होतं हिरा नाव त्या तडबदार घरवालीच. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, अव ध्यानी नाही आले तिच्या, कधी सांजवेळ ती टळून गेली. सूर्यदेव मावळतीला गेले, बंद गडाचे दरवाजे आणि हिरा म्हणाली घरी ताने बाळ मासे. आतुल्य धाडस पाहुणी महाराज संमित झाले आणि हिरास साडी चोळी देवीने प्रेमी सन्मानित केले. अव कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा अजूनही सांगता येते तेथील हिरकणी बुरुजाची. अशी कविता आहे. कुणासाठी तर वाळासाठी एक हिरकणी 1350 फुटाचा कडा उतरली. म्हणजे कल्पना करा एक आईचं प्रेम मुळावरती किती असतं बघा. रायगड किल्ला ज्याने बांधला हिरोजी इंदुरकर. हिरोजीने रायगड बांधायचं गॅरंटी पत्र देखील दिलं होतं. राजे हिरोजीना म्हणतायत की रायगड किल्ल्याच्या वास्तू इमारती अजून देखील मजबूत आहे, पण रायगडाची काय गॅरंटी आहे का किती वर्ष किल्ला टिकेल? आज तुम्ही किंवा मी स्वतःची गॅरंटी द्याल का? आपण स्वतःची गॅरंटी देऊ शकत नाही. हिरोजीने रायगडाची गॅरंटी दिली होती. पत्र देखील तुम्हाला मी पुढे ऐकवणार आहे. हिरोजी काय म्हणतात की रायगडाची गॅरंटी असे आहे की जोपर्यंत रायगडाच्या आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत मी केलेल्या कुठल्याही वास्तूला कुडे धक्का लागू शकत नसता. किल्ला मजबूत आहे. रायगडाच्या वास्तू इमारती मजबूत आहेत. आणि एकदा की गडाचा महादरवाजा बंद झाला, खाली जाईल तो पाण्याचा झोत आणि गडावरती ती हवा. पण गडाचं गॅरंटी मोडलं पत्र कोणी मोडलं? हिरकणी. मग कल्पना करा गॅरंटी पत्र मोडून देखील एका स्त्रीला महाराजांनी साडी चोळीतून सन्मानित केलं. म्हणजे किती महान राजे असतील आपले. आता आपण हिरकणी बुरुज पाहिला. आता हा हिरकणी बुरुज, आता इथून आपल्याला गडाचा महादरवाजा जो मेन गेट आहे तो पाहिला. महादरवाजेकडे आपण पुढे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय. उभे राहिले सगळे दमलेले आहेत. एक काढीचा कामाचा नाही. हाय स्वप्नील, काय बोलतो एक्सपिरियन्स? मस्त.
रायगडाची एक एक पायरी चढत असताना अंगावर येणारा घाम आम्हाला त्या काळातले मावळे गड कसे चढत असतील याची जाणीव करून देत होता. चलो कोण राहिले मागे अजून? चल आले, चल आले आले. चला महादरवाजा समोर आलाय. तरी लोक मागे. हा फायनली महादरवाजापर्यंत आलेलो आहोत. चलो गाइस. शेवटची 15 मिनिटं. अरे आता 10 सांगितली याने. नाही फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. ह्याचे 10 मिनिटं. त्यांचा नाश्ता पण झाला काय? आता पिताना पण कर. आता पिल्यानंतर बोल वा क्या स्वाद आहे. किती लोकांसोबत काढतोय. झऱ्यातून वाहणारे थंडगार पाणी पिऊन आम्ही महादरवाजाद्वारे गडाकडे प्रवेश केला. बोल चालू केलं बोल. तरी बोलायचंच नाही का आले सुरुवात करू. नाही थांब. आले 2 मिनिट चालू आहे बोल. यही बोलला होता. हा सुरू बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. आपण रायगडाच्या महादरवाजापासून आता वरती आलोय. गडाचा मेन गेट महादरवाजा आहे. तुम्ही अनेक किल्ले फिरला असाल पण रायगडाच्या महादरवाजेमध्ये तुम्हाला फरक आढळून आला का? दरवाजा कसा वाटला तुम्हाला? बघा नागपुडी बनल्यासारखा आहे. सरळ तुम्हाला दरवाजा दिसला का? खालून दरवाजा दिसत नाही. दरवाजामध्ये आल्याशिवाय दरवाजा आपल्याला दिसत नाही. तो महादरवाजा आहे. त्याचा आकार गुमुखी का? कारण की गडावरती जर शत्रू आला ना तर शत्रू गडावरती काय घेऊन येईल? तोफा. आणि तोफा जर रायगडावरती आल्या तर तोफा वाकड्या तिकड्या होत नाहीत ना. हत्ती पण वरती गडावरती त्याची पुढे माहिती देतो. कारण की वाकड्या तिकड्या वळणाच्या होऊ शकत नाहीत. आणि गडावरती तोफ आणायचा असेल तर हत्ती आणेल ना. आणि हत्ती जर गडावरती आला तर हत्तीला दरवाजा तोडायचा असेल तर धावत यावं लागेल ना. कारण की ते वाकड्या तिकड्या वळणाचं आहे. आणि तिथल्या तुम्ही पायऱ्या पाहिल्या तर बघा उंच आहेत. कारण की त्या जुन्या पायऱ्या तुम्ही आला त्या आता केलेल्या आहेत. हत्तीला जर दरवाजा पाडायचा असेल साईट व्हा 1 मिनिट त्यांना जाऊ. हत्तीला जर दरवाजा पाडायचा असेल तर हत्तीची पाऊल क्षमता एवढीच आहे. आणि त्या पायऱ्या एवढ्या उंच राहिल्या म्हणून त्याच्या उंची एवढी उंच वाढवलेली आहे. आणि जी तटबंदी लागू राहिली ना तिथून हिरकणी बुरुज तुम्ही पाहिला ना. हिरकडच्या बुरुजापासून ते टकमक टोकापर्यंत याला तटबंदी आहे. कारण की गडावरती जर शत्रू आला तर महादरवाजी येईल. तर आपल्याला महादरवाजावर पूर्ण तटबंदी करावी लागेल म्हणून याला तटबंदी 100 फुटी तटबंदी आहे. आणि रायगडाचा जो टकमक टोक आहे समोरचा आपण तिकडे जाणार आहोत. कडेलोट ज्याने चोरी लबाडी फितवारी गद्दारी केली तर गद्दारास तिथून 2250 फुटावरून फेकून दिलं जायचं. आपण पायी ट्रेक 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. 3.5 किलोमीटर वरती चढलो तर आपण गडाच्या माथ्यापर्यंत चढणार. गडाची आपण दिशा समजून घेऊ. गडाच्या पश्चिमेला आपण हिरकणीचा बुरुज पाहिला. पश्चिम
ही गडाची उत्तर, पश्चिम ते उत्तर 3.5 किलोमीटरचं अंतर फिरायला आहे. टकमकटोक तो हिरकणी बुरुज पश्चिम ते उत्तर. आणि आपण पूर्वेला भवानीचा कडा आहे, पूर्वेला भवानीचा कडा आणि रोफवेचा कडा तो गडाच्या दक्षिणेला काळकाईचा खळगा आहे. या 4 टोकामध्ये किल्ला 1200 एकरामध्ये किल्ला आहे. किल्ला पाहताना तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला दगड, दुसरा प्रश्न पडला असेल याच्यावरती काय छप्पर होतं की नव्हतं. रायगडावरती लाकडी छप्पर होतं ना. सागवणी लाकडाची खांब तुम्ही पाहिले असतील, कोकणामध्ये आपण राहतो. सागवणी लाकडाची खांब आणि मातीची कौलं होती. आतून माशेलीचे दिवे होते आणि मखमलीचे पडदे आणि गोंड्याची फुलं होती. पण रायगड किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. 10 मे 1818 रायगडावरती तोफेचा मारा केला आणि तोफेच्या माऱ्यामुळे रायगड 11 दिवसामध्ये जाळून टाकला. आपले महाराष्ट्राचे सर्व किल्ले बघा पडलेले आहेत, त्याला देखील एक इतिहास आहे. कारण की मराठे कोणासमोर झुकले नव्हते, म्हणून म्हणतात ना मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्याची जात म्हणतात, म्हणून किल्ला 1818 इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. कुणाच्या काळात? पेशवे काळात. 1818 पेशवे आले ना. पेशव्यांचं मूळ असं पाहिलं तर शनिवारवाडा पुण्यामध्ये. रायगडावरती पेशव्यांचं वास्तव्य कमी होतं म्हणून इंग्रजांनी त्याचा फायदा घेऊन किल्ला उद्ध्वस्त केला. कारण की आपलीच लोक फितूर झाली ना. 1818 किल्ला जाळला. आता आपण गडाचा महाद्वार पाहिला, 80% आपण किल्ला चढलोय. आता इथून आपल्याला तेवढंच चालायचं, मग आपण किल्ला फिरायला आपल्याला 2-2.5 तासाचा कालावधी लागेल बघायला वरचं. आता आपण इथून पुढे हत्ती तलावापाशी आपण पुढे जाणार. गंगासागर तलाव ते पुढे, त्याच्या पुढे गंगासागर, हत्ती तलाव वेगळं, जगदीश सगळे जाणार ते. वरती 25 पॉईंट बघायला आहेत आपल्याला. हे फक्त सुरुवात आहे आपली. सांगू आपण आता रायगडाच्या 2000 पायऱ्या सोडून वरती आलोय. 2000 कारण की छोट्या पायऱ्या आहेत ना. आता वरती 400-550-100 पायऱ्या होती, जास्त आहेत पायऱ्या. आणि आपण रायगड किल्ल्याच्या हत्ती तलावापाशी उभे आता. या तलावाचं इतिहासामध्ये हत्ती तलाव नाव का? कारण की आपण राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं असेल सर्वांनी. शिवराज्याभिषेकाच्या पोस्टर मध्ये बघा सिंहासनाच्या खाली राजाने मुद्रा करून बघा इंग्रज बघा झुकला होता. राजाने इंग्रजाला देखील राजांच्या सदरीमध्ये झुकवलं होता. इंग्रज रायगडावरती आला आणि रायगडाच्या पायऱ्या चढून जमला होता. आणि राजे सदरेमध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी प्रवेश केला तर सदरे समोर महाराजांना त्याला 2 हत्ती सापडले. हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला, रायगडावरती हत्ती आले कसे? कारण की मी जर रायगड किल्ला पायी चढलो तर दमून गेलो, मग महाराजांनी हत्ती आणली कशी गडावरती? त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला. पण त्यावेळेस कोणीच उत्तर दिलं नाही. आताचे इतिहासकार काय म्हणतात, हत्तीची पिल्लं महाराजांनी छोटी असताना पालखीमध्ये आणली होती. कारण की छोटा हत्ती रायगडावरती आणून आपण मोठे करू शकतो, पण मोठा हत्ती गड चढू शकत नाही. पण हत्तीची पिल्लं आणून गडावरती मोठे केले म्हणून त्यांच्यासाठी एक हत्ती तलावही बांधलेला आहे. वरती आपल्याला एक हत्ती खाना देखील पाहिजे. तलावामध्ये पाणी 2 वर्ष झाले लिकेज काढल्यामुळे पाणी साठते. नाहीतरी पाण्याचं कमी पाणी असतं याच्या आतमध्ये. हे हत्ती तलाव आणि याच्या वरची जी तटबंदी केली बघा समोरचं बांधकाम हे नंतर केलेलं आहे. हे हत्ती तलाव. आता आपण इथून पुढे गंगासागर तळ, महाराजांच्या राण्यांची महाल, राजांचा राज सदर ह्या सदरीकडे प्रवेश करायला आपण पुढे जाऊया. शिरकाईचं मंदिर तिकडून फिरणार, शिरकाई मंदिर वगैरे टकमक टोक बघत सगळं फिरणार. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता रायगड किल्ल्याच्या आपण आता पॉइंटला सुरुवात करणार आहोत. रायगड किल्ल्याचं हे जे खाली तलाव पाहता ना तुम्ही समोरचं, या तलावाची खोली 32 फुटाचं खोल आहे तलाव. पण या तलावातलं कधी 12 महिने पाणी अटत नाही. तुम्ही महाराजांच्या राज्याभिषेकाचं पोस्टर सर्वांनी पाहिलं असेल बघा. पोस्टर मध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला बघा काशीवरून बघा गागाभट्ट आले होते. पंडित यात्रा करून महाराजांच्या राज्याभिषेकाला 6 जूनला गागाभट्ट रायगडावरती आले. राजाने अभिषेक घातला. अभिषेक घालून जे उर्वरित पाणी जे उरलं ते या तलावामध्ये ओतलं गेलं म्हणून या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. 32 फूट खोल आहे पण यातलं कधी पाणी अटत नाही. तुम्ही राज्याभिषेकाला जरी आलात ना 6 जून, यावर्षी 6 जूनला 6 लाख लोक रायगडावरती होती. सर्वात जास्त 350 वा शिवराज्याभिषेक रायगडावरती साजरी केला. त्या सर्व लोकांना पिण्यासाठी पाणी या तलावाचा वापर गेलेला आहे. या तलावाचं नाव गंगासागर का? आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला बघा काशीवरून गागाभट्ट आले होते पण त्यांनी एक छोटीशी कविता रचली. काय म्हणतायत की गंगा, यमुना आणि नर्मदा
यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणलेले राज्याभिषेकासाठी पाणी, जलहे झाले तीर्थांची गर, नाव तयाचे गंगासागर तलाव आहे. अशा 11 तलाव किल्ल्यावरती आहेत. आपण आता एक तलाव पाहिलं, तलावाच्या वरती हे 2 स्तंभ असतात बघा, 1 आणि 2. हे दोन्ही स्तंभ तुम्ही 4थीच्या पुस्तकात पाहिले असतील बघा, पहिल्याच पानावरती आहेत. आणि रायगड किल्ला एकदा तुम्ही युट्यूबला कसं टाकलं तर पहिले हे स्तंभ दाखवतात बघा. हे स्तंभ म्हणजे गडाच्या समोरच्या बाजूला आहेत. काही लोक रोपीन आले म्हणून मागच्या बाजूने आपण आलो. हे स्तंभ कशासाठी, हा पहिला स्तंभ 3 मजली उंच आहे आणि तो फक्त 2 मजली आहे. हे पूर्वी एकावर एक हे दोन्ही स्तंभ 7 मजली उंच होत्या. आता कल्पना करा, 3 आणि 2 मजली जर एवढा उंच असेल तर 7व्या मजल्यावरती किती उंच असतील बघा. इकडचं आहे त्याचं नाव विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे काय, महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावरती विजय प्राप्त केला किंवा मावळ्याने तर 7व्या मजल्यावरती गवताच्या गंजा पेटवायचे. गवताची गंज किंवा भगवा ध्वज फडकला की आजूबाजूची जी गावं होती, गडकोट होते, त्यांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी गडकोट जिंकून रायगडावरती सुखरूप परतले आहेत, म्हणून याचं नाव विजयस्तंभ. आणि विजयस्तंभांच्या इकडे ही दिसते बघा आपल्याला दुसरी, ही राण्यांची बाल्कनी आहे. ही देखील 7 मजली उंच होती. महाराजांच्या काळात राजांच्या ज्या राण्या होत्या ना त्या मेन्यामध्ये बसायच्या. मेना दरवाजा पुढे तुम्हाला दाखवणार आहे. मेना दरवाजातून या साईडला थंडगार हवा काढण्यासाठी 7व्या मजल्यावरती त्याच्यामुळे मनोरे म्हटलेले आहेत. मनोरे कशावरून, कारण की बघा बसायला जागा सोडली बघा, बाहेर दगड बघा तुटलेत, त्या साईडला बघा गॅप सोडले बघा. असे इथे आतून गॅलरी होत्या ना छोट्या, आणि आपण बाल्कनीला बघा सजवतो तसं या बाल्कनीचा प्रत्येक दरवाजा पहा बघा, काहीतरी वेगळं शिल्प कोरलंय बघा. आता कल्पना करा ही दगड त्यावेळेस कशी वरती उचलली असतील, कारण की गड चढताना आपण दमून गेलोय. हे रायगडावरचे विजयस्तंभ आणि सप्त मनोरे. महाराजांचं रायगडावरचं वास्तव्य तुम्ही ऐकलं असेल, 10 वर्ष महाराज इथे राहिले. या 10 वर्षामध्ये महाराजांच्या काळात 10 वर्ष वास्तव्य केलेली जागा म्हणजे राजांचा राजवाडा आपण पाहणार आहोत. महाराजांचं आयुष्य पाहिलं तर 50 वर्षाचं आहे. आज तुमचे किंवा माझे 50 वर्ष 20 वर्षाचं आपलं एक शिक्षण आहे. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपण मनासारखं घर देखील बांधू शकत नाही, कारण की मी किंवा तुम्ही समाधानी नाही. महाराजांनी 50 वर्षामध्ये 350 किल्ले जिंकले आणि 18 पगड जाती एकत्र राहून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तो महाराजांचा राजवाडा पाहण्यासाठी आपण नंतर पुढे जाणार आहोत. आता आपण हत्ती तलाव पाहिलं, हे विजयस्तंभ पाहिले. आता इथून पुढे महाराजांच्या राण्यांचे महाल, जो बाल्य किल्ला आहे. आता आपण बाल्य किल्ला फिरायला सुरुवात करणार आहोत. बाल्य किल्ला म्हणजे काय, जो महाराजांच्या काळात महाराजांचं वास्तव्य जास्त झालं त्याला बाल्य किल्ला म्हणतात. प्रत्येक किल्ल्यात एक छोटा बाल्य किल्ला असतो. रायगडाचा बाल्य किल्ला 100 एकरामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला राणी महाल, मंत्रिमंडळ, राजांचा राजवाडा, सदर हे सर्व पाहायला. इथून आपण या दरवाज्यातून प्रवेश करणार, पालखी दरवाजा. त्या साईडला मेना दरवाजा आहे, रोपीने येतात ती मेना दरवाजे येतात आणि आपण पायालो म्हणून पालखी दरवाजेने आलो. पालखी दरवाजा म्हणजे काय, महाराजांच्या काळात राजाने कोणता किल्ला जिंकला किंवा मावळ्याने, मावळा जरी गड जिंकून आला तर त्यांच्या पालख्या इकडून यायच्या. पालखी आली काही ते विश्रांतीसाठी एक जागा आहे, तुम्हाला दाखवण्यात येईल. विश्रांती करून राजांच्या राण्या आरत्या घेऊन समोर या पालखी दरवाजामध्ये उभे राहायच्या. आपण आलो तो या मार्गाने आलो, तो मार्ग बघा सरळ गेला शिरका इकडे. तिकडे आपल्याला शिरका इकडे जायचंय. तो मार्ग कुणासाठी, मावळ्यांसाठी. आता इकडे फक्त खासच लोक येतील. आता तुम्ही ज्या फिरताय ना याच्यामध्ये महाराजांच्या सोबत एकच व्यक्ती असायची, बहिर्जी नाईक, स्वराज्याचा 3रा डोळा. कारण की कल्पना करा 18 भाषेचं त्या काळात ज्ञान होतं. स्वतःच्या बायकोला देखील माहित नाही की गुप्तेर कात्रीचे प्रमुख हे बहिर्जी नाईक आहेत, कारण की बायको दुसऱ्याला सांगून फितूर येईल. फितोरी स्वराज्याला आपल्या राजांना जमणारी नव्हती, म्हणून महाराजांच्या काळात गुप्तहेरांचं कार्य खूप मोठं होतं बघा. काय असे तुम्हाला दरवाजे लागतील बघा, असे बघा गॅप सोडले बघा. हे छोटे 3 दरवाजे आहेत इथे आत जायला. हे फक्त बहिर्जी नायकांसाठी सोडले होते, ज्याला आपण चोर दरवाजे म्हणतो, छोटे. आतमध्ये राजवाड्याकडे जाण्यासाठी मार्ग आहेत ते. आता आपण हा पालखी दरवाजा चढणार आहोत, पण तुम्ही पायऱ्या चढला त्या बघा छोटे आहेत. आता पालखी दरवाजाने पायऱ्या चढताना त्या पायऱ्या मोठ्या आहेत, कारण की ज्या जुन्या पायऱ्या सुरू झाल्या ना त्या पालखी दरवाजापासून झाल्या. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज केले की किती लोक उंच होते. आता पालखी दरवाजातून आपण राणी भाषाकडे प्रवेश करायला पुढे जाऊया. काय इकडे लक्ष द्या.
बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण आता पालखी दरवाजाने वरती आलो. हे 2 राणीमाल आपण पाहिले बघा, पहिला आणि दुसरा, हा तिसरा आहे. याच्या पुढे 3 आहेत. एकूण राणीमाल 6. तुम्ही 1 राणीमाल पहा किंवा 6 पहा, सेम रचना आहे. महाराजांना एकूण राण्या तुम्ही ऐकलं असेल 8 लग्न महाराजांनी केली. 8 लग्न करण्याचं कारण देखील होतं, त्या काळात स्वराज्यात लोक कमी होती. स्वराज्य वाढीसाठी 8 लग्न केली. म्हणजे विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, विचार यांच्या मुलीशी लग्न केली, कारण की स्वराज्य वाढीसाठी 8 लग्न केली. पण इथे पाहता 6 राण्यांचे 6 माल आहेत. मग 2 राण्या राहायच्या पुढे. रायगड पाहायच्या अगोदर खाली पाचड तुम्ही पाहिलं असेल. आता तुम्ही नंतर जाणार आहात. आऊसाहेबांच्या सेवेसाठी तुम्हाला मगाशी बोललो बघा, पुतला राणी पाचडला राहायच्या. आणि ज्या सईबाई होत्या त्या रायगडाच्या अगोदर स्वराज्याची राजधानी होती राजगड. सईबाईने अखेरचा श्वास राजगडावरती सोडला ना. त्या रायगडावरती आल्याच नाहीत. बाकी 6 राण्यांची 6 माल इथे आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. राण्यांची नावं सांगतो. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई अशा 8 राण्यांची नावं आहेत. राणीमालांच्या समोर तुम्ही ज्या कट्ट्यांवरती बसताय बघा, ज्योती फाउंडेशन दिसत बघा तुम्हाला, हे दासांची ओट्या. याच्यावरती पूर्ण लाकडी छप्पर होतं. लाकडी सागवणी लाकडाची खांब, मातीची कौल होती. आतून माशेरीची दिवे होती, याच्यातून माशेरीची दिवे असायचे आणि मखमलीचे पडदे आणि गोंड्याची फुलं होती. पण किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला त्यावेळेस लाकडी बांधकाम जळून गेलं. समोर दास्या राहायच्या. राणीला कुठलंही काम लागलं दासी आतमध्ये जाईल. काम करून झाल्यानंतर विश्रांती करायची असेल तर विश्रांतीसाठी एक कक्ष त्यांच्यासाठी बांधलेला आहे. दासी इथे काम करून तिच्या घरी जाणार नाही, कारण की दासी फितूर होईल ना. फितुरी स्वराज्याला अजिबात जमणारी नव्हती, म्हणून दास्याने परवानगी इथे घर बांधली होती. दासी माल तुम्ही वाचता येते आतमध्ये राणीमाल. पण राणीमालावरती बघा शिल्प कोरले बघा. समोर कमलाचं फुल आहे. कमलाचं फुल कशासाठी? कमलाचं फुल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे ना. जसं गणेश शिल्प पुढच्या राणीमालावरती आहे. आपण आपलं घर बांधतो, आपलं नाव लिहितो, पण राजांनी 350 गडांवरती नावं नाही लिहिली, काहीतरी शिल्प कोरलेले आहेत. हे पुढे गणेश शिल्प आहे. हे कमलाच्या फुलांच्या आकार आहेत. राणीमालात आपण प्रवेश करूया. पण राणीमालामध्ये काही विटेचं बांधकाम दिसेल तुम्हाला. वीट बांधकाम पेशवे काळातलं आहे. दगड बांधकाम महाराजांच्या काळातलं आहे. कल्पना करा हा दगड उचलणारा माणूस कसा असेल. याच्यात चुना गुळ शिस्त तुम्हाला बोललो बघा वापरले, पण पुढे दिसतो का तुम्हाला चुना? हे आता सिमेंट आता लावलं. आर्कोलॉजिकलचं जे तिकीट घेतात 25 रुपये, त्यांच्या हे मार्फत हे लावलेलं आहे सिमेंट. आता आतमध्ये राणीमाल पाहायचे आहेत, पण राणीमालामध्ये दगडी शौचालय आहेत. ते आपल्याला प्रात्यक्षिक परत राणीमाला जाऊन आपण पाहूया. गडावरती आहेत. म्हणजे कल्पना करा गड बांधायला 14 वर्षात कसं कामं केले असतील. राणीमालाला ही तुम्ही उभे आहेत ना, ही मधून ही गॅलरी आहे. तुम्ही एका मालातून 6 मालापर्यंत जाऊ शकता आतून, म्हणून ही मधून गॅलरी सोडलेली आहे. याच्या राणीमालाचं बांधकाम इथून स्टार्ट नाही झालं. बांधकाम स्टार्ट या चौथऱ्यावरून झाले, कारण की हे जे मधलं बांधकाम आहे ना, याला पूर्ण अखंड छत टाकणं शक्य नाही ना. आणि कोकणात कशी लाकडाची छत, लाकडी छत पूर्ण टाकलं तर बांधकाम जास्त उंच नव्हतं. का उंच नव्हतं? हा दगड आडवा लागलाय. समोर बघा तो पण आडवा आहे, आणि तिथे समोरचा आडवा आणि तो उभा लागलाय बघा दगड. म्हणजे बांधकाम इथे संपलेलं आहे. हे जास्त राणीमालाचं बांधकाम जास्त उंच नव्हतं, 7 ते 8 फूट. डोक्याला लागेल एवढी बांधकाम याला दगडी लाकडी बांधकाम डोक्याला लागेल एवढंच उंच होतं. कारण की तिकडून हवा आली तर वरचं छत लाकडी असल्यामुळे पडू शकतं ना, म्हणून छतही छोटी होती. राणीमालामध्ये पहिला जो चौथरा आहे ना आपण पाहतोय हा दगडी, हे राणीचं बेडरूम. म्हणजे थोडक्यात पूर्वीची पेटी व्यवस्था. सदरेवरती बोलवले बघा राणींच्या काळात, ती मेन सदर, बेटी गाठी इथे व्हायच्या. आणि याच्या पुढचा बघा अंतापूर. अंतापूर म्हणजे बेडरूम. आणि बेडरूमच्या पाठीमागे लोक बघून येतात बघा पाठून, ते दगडी शौचालय आता. म्हणजे महाराजांच्या काळात दगडी शौचालय देखील होती. आज आपण वापरतोय का? नवल नाही. 350 घरांना टॉयलेट बाथरूम अटॅच बांधण्याची संकल्पना जुनी आहे. त्या साईडला टॉयलेट, वरच्या अंगाला हवा करण्यासाठी खिडकी आहे. आता कल्पना करा याच्यावरती लाकडी छत आपलं जर असेल तर रायगडाचं वैभव कसं असेल. आतमध्ये बेड वगैरे असतील तर रायगडाच्या राणीमालाचं वैभव कसं असेल. जो इंग्रज गडावरती आला होता हेनरी ऑक्झेंटन, तो रायगडावरती चालत आला, रायगड किल्ला फिरला आणि काय म्हणतोय की रायगड किल्ला कुबेराला लादलेली संपत्ती होती.
म्हणजे कल्पना करा गडाचं त्यावेळेस वैभव कसं असेल. तुम्ही मालिका जरी पाहिले तर एवढे ऐतिहासिक वाटते. प्रत्यक्षात राणीमालाचं बांधकाम कसं असेल एक आपण साधी कल्पना करायची. ही गॅलरी आहे, वीट बांधकाम पेशव्याने केलेलं आहे. हे पूर्वी 6 राणीमाला आतूनच गॅलरी होती, पण वीट बांधकाम पेशव्याने केल्यामुळे बांधकाम हे जॉईन केलेलं आहे. आता चौकात जाऊन इथून टॉयलेट बाथरूम बघा दगडामध्ये आहेत. मग आपण धान्य कोठार पाहायला पुढे जाऊया. तुम्ही बघून एका राणीचा किती असेल ते अंदाजे सांगता येत नाही आपल्याला. हा एक अपूर्ण आहे. असे 6 आहे. किती गुंठ्यामध्ये सांगू शकत नाही. आता आपण धान्य कोठारा बघूया. चला लक्ष द्या. विटेच्या मधून बघा गॅप सोडलाय बघा समोरचा. आता तो गॅप कशासाठी आहे? लाकडी होतं ना त्याला. विटेला लाकडाचा पूर्ण गॅप होता आणि त्याच्या आतमध्ये लाकडी बांधकाम ना, आणि लाकडी वासा जसं आपण म्हणतो. आणि त्याच्या वरच्या अंगाला बघा होलं सोडलेत बघा दोन्ही बाजूला. त्याच्या आतमधून लाकडी बांधकाम होतं ना पूर्ण. याला दुमजली दासी ओटा होता, त्याच्यावरती पण दुसरं बांधकाम होतं. मग दासी मालाच्या समोर अशी याच्यावरती लाकडी बांधकाम. मध्यभागी बघा दिवे लावण्यासाठी जागा दिसते बघा पंत्या. याच्यातून दिवे लावायचे ना. हे दासी माल पाहिले तर समोर इथे बोललेलं बघा धान्य कोठार. पहिला खड्डा आहे ना, तुम्ही आतमध्ये नंतर बघायला जाणार आहे. 22 फूट पहिला खड्डा खोल आहे, दुसरा आहे तो 20 फूट आहे आणि तिसरा आहे तो 15 फूट खोल. रायगड किल्ल्याला इमर्जन्सी जर शत्रूने वेढा दिला तर वरच्या लोकांना 3 महिने पुरेल एवढा धान्य साठा याच्यात मध्ये केला जायचा. हा धान्य साठा कधी जाळला? ज्यावेळेस जुल्फिकार खानाने रायगडाला अजगरी वेढा मारला 3 नोव्हेंबर 1689ला. गडाच्या पायथ्यापासून 16 किलोमीटरची गडाला प्रदक्षिणा आहे. रायगड प्रदक्षिणा काही शिवभक्त मारतात, 1 दिवस लागतो प्रदक्षिणेला. 16 किलोमीटरचा पूर्ण गडाला वेढा मारला आणि नंतर आपले राजाराम राजे वाघ दरवाजे निसटले बघा. इतिहासामध्ये तुम्ही वाघ दरवाजा ऐकला असेल. जर वेळ वाचला तुमच्याकडे तर आपण वाघ दरवाजा म्हणजे इमर्जन्सी सुटकेचा मार्ग आहे. जवळपास आपल्याला 300 फूट दरीमध्ये उतरावं लागतं. त्यावेळेस वाघ दरवाजा पाण्यासाठी मिळतो बघा. वाघाचं काळीज असेल तर तो माणूस तो कडा उतरू शकतो, असा वाघ दरवाजा आहे. राजाराम राजे वाघ दरवाजा किंवा चोर दरवाजा. जर तुम्ही दरवाजापर्यंत पोहोचला आणि दरवाजा खाली उतरायला घेतला तर खालपर्यंत सुखरूप पोहोचलात तर पोहोचू शकता, नाही तर दरीमध्ये पडून मृत्यू देखील होऊ शकतो, असा वाघ दरवाजा आहे. याच्यात मध्ये महाराजांच्या काळात धान्य साठा. पण महाराजांच्या नंतर गडावरती पेशवे आले. 1733ला पेशव्याने याचा वापर केला. काळ कोठरी कायद्याला डांबलं, चोरी केली, लबाड केली, फितुरी केली, गद्दारी केली. गद्दारा क्षमा नाही. 7 दिवस आतमध्ये रांबायचं. 8व्या तो कैदी कबूल नाही आला. काय केलास तर टकमक टोक जो पॉइंट आहे ना तिथून कडेलोट केलं जायचं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकालाही कडेलोट केलं नव्हतं आणि छत्रपती संभाजी राजाने एकालाही सोडलं नाही. कारण की त्यांच्या काळात फितुरी वाढली ना. स्वराज्याला फितुरी जमणार नाही. आपल्याला माणसं नसली तरी जमतील पण स्वराज्यात गद्दार नकोत. म्हणून अनेकांना टकमक टोकावून कडेलोट केलं, काही ना हत्तींच्या पायाखाली दिलं. संभाजी महाराजांचा इतिहास वाचू ऐकू तेवढाच कमी आहे. कारण की 9 वर्षाचं रायगडावरती वास्तव्य आहे आणि या 9 वर्षामध्ये 130 लढाई लढले, पण एकही लढाई न हारणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजे होते. म्हणजे कल्पना करा, स्वतः औरंगजेब त्याचं सिंहासन त्यागून खाली बसला होता. का बसला होता हो? त्याला देखील कारण आहे. मराठ्यांचा राजा, मराठ्यांच्या राजांसमोर ते झुकले होते. काय म्हणतायत त्याने कविता रचली त्याने, काय म्हणतायत, उसका कापर शिवाने एक संभा को पैदा किया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा होऊन तो पुरे हिंदुस्तान पे राज करते. कारण की संभाजी राजे ज्यावेळेस 8-9 वर्षाचे असताना त्यांच्याकडेच होते ना चाकरीला. त्यांच्या युद्ध काळात शिकून त्यांनाच पूर्ण त्यांच्या संभाजी महाराजांसमोर ते झुकले. म्हणजे कल्पना करा, एका संभाजी महाराजांचं आयुष्य अजून जर 10 वर्ष असतं तर आपल्याला एक वेगळा इतिहास आपल्याला पाहण्यासाठी मिळाला असता बघा. फक्त त्यांना एक किल्ला जिंकता आला नाही, मुरुड जंजिरा. जो पद्मदुर्गाच्या बाजूला एक मुरुड जंजिरा जिंकलाच होता, पण काय स्वराज्यात समजलं की रायगडावरती वेढा पडलाय. मुरुड जंजिरापेक्षा आपल्याला रायगड महत्वाचा आहे, कारण की राजधानी आहे. राजधानी आपल्याला दुसऱ्याच्या हातात देता येणार नाही, म्हणून इथे आल्यानंतर समजलं की गडाला वेढा पडला नाही. म्हणजे आपलीच लोक फितूर झाली ना.
फितुरीच्यामुळे आपल्याला जंजिरा जिंकता आला नाही. हे महाराजांच्या काळातली धान्य कोठारांच्या खाली हे जे वाडी दिसते बघा समोरची खाली, हे महाराजांचं अष्टप्रधानांची वाड्या. तुम्ही महाराजांचं मंत्रिमंडळ ऐकलं असेल, त्याच्यामध्ये कोण असायचं? न्यायाधीश, सुमित, अमात्य अशा पदव्या असायच्या. न्यायाधीश वर्ग, न्यायाचा न्यायवाडा. महाराजांच्या काळात 8 मंत्री कोण? अनाजी पंत, हंबीरराव मोहिते, रामचंद्र तिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित यांचं मेन कार्यालय. थोडक्यात आताच्या मंत्रिमंडळ आपलं कुठे? दिल्लीला. कारण की दिल्ली रायगड होती ना. स्वराज्याची मेन कामकाज इथून चालायचे. याला अष्टप्रधानांची घरं देखील म्हटलेलं आहे. हे धान्य कोठार रोफेनी लोक येतात ना, समोर गेट दिसतं बघा, या दरवाजाने आतमध्ये येतात. मेना दरवाजा म्हणतात. महाराजांच्या काळात राण्यांचे मेने यायचे ना, ते इकडून यायचे म्हणून या दरवाजाचं नाव मेना दरवाजा आहे. आपण पालखी दरवाजाने आलो ना, पालखी दरवाजाने पुरुष यायचे, मेने यायचे कुठून? राणीमालाच्या खालून वाट आहे. एका माणसाला आपण लावलं बघा तिकडून, तशी ती वाट गेली. ती लोक तिथून मेन्याने आतमध्ये प्रवेश करायची. या दरवाजाचं नाव मेना, या दरवाजाचं नाव पालखी. धान्य कोठार बघायच्या अगोदर मनामध्ये प्रश्न पडला असेल, धान्य काढायचं कसं? लाकडी सिड्या होत्या ना. अशी धान्य कोठार तुम्ही कोल्हापुरात पाहिले असतील बघा. सर्वात मोठी धान्यांची कोठार कोल्हापुरात आहेत, पन्हाळ्यावरती. सर्वात मोठी 52 फुटी आहेत. हे तर 22 फुटी का? कारण की स्वराज्यात लागणार फक्त रायगडापुरतं धान्य साठा ना. कोल्हापूर पासून पन्हाळा जवळ आहे, पन्हाळ्यापासून विशाळगड जवळ आहे. असे बरेचसे किल्ले जवळपास आहेत. रायगडापासून जर धान्य पुरवठा 80 किलोमीटर करून जमणार नाही. प्रतापगड 80 आहे ना, मग फक्त रायगडापुरतं धान्य साठा इथे केलं जायचं. हे धान्य कोठार धान्य वरूनच काढायचं. आज तुम्हाला बघायचंय. फक्त बघताना खाली काही पडणार नाही याची दक्षता घ्या. धान्य कोठार बघा, मग आपण महाराजांच्या ज्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावरती आलात, ती जागा म्हणजे महाराजांनी प्राण सोडला ती जागा पाहण्यासाठी आपण राजमहालात प्रवेश करूया. हे बघा फक्त तिथून वरती चढाय. आपण फक्त राण्या इकडून येतील, महाराज इकडून येईल, महाराज इकडून येतात, महाराजांचे मावळे अष्टप्रधान इकडून येतील. कारण की मध्ये दासी ओटा होता ना, राण्यांना काही काम लागलं तर दास्या मंत्रिमंडळाला बोलून घ्यायच्या आतमध्ये. इकडे फक्त मंत्र्याचं एकच मंत्री राहायचा, कुटुंब नाही. कुटुंबासहित मंत्री राहत नव्हते, कारण एकाच घर आहे ना छोटं, म्हणून याच्या आतमध्ये मंत्र्याचं एका घर. इकडे टॉयलेट ना पाठीमागे. आता इंग्रजांनी जो रायगड किल्ला जाळला, तुम्हाला बोललो पोटल्याचा डोंगर. आता रायगडावरती जी तोप पडली ना, ती जवळपास 3.5 किलोमीटरचं अंतर आहे रायगडापासून गडाचे दारू कोठार. 3.5 किलोमीटरवरती येऊन रायगडावरती तोप, म्हणजे कल्पना करा केवढी तोफा रायगडाला जाळायला आणल्या असतील. समोरचा जो डोंगर दिसतो बघा, रोपवे, हे ह्या पत्र्याचे शेड दिसतात बघा, हा रोपवे. आता इथून 150 पायऱ्या जर तुम्ही उतरलात तर रोपवेला जाल. रोपवे बघण्यासारखं आपण नंतर गाडीने देखील बघू शकतो. फक्त किल्ला बघायचा. याच्या खाली बघा आडवा डोंगर दिसतो बघा, समोरचा स्लॅब डोंगर दिसतो बघा, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर, छोटावाला. तिथून रायगडाचं दारू कोठार तिकडे आहे, पुढे दाखवण्यात येईल. त्याच्यावरती हल्ला केला आणि किल्ला 11 दिवसामध्ये जाळला. त्यावेळेस लाकडी बांधकामं सर्व काही जळून गेली. इंग्रजांच्या काळात त्या डोंगरावर हल्ला केला. आता धान्य कोठार पाहिलं, महाराजांचा राजवाडा आपल्याला पाहायचा आहे, जिथे सर्वजण आपण नतमस्तक होण्यासाठी आला. ती जागा राजमहालात आपण प्रवेश करूया. आले ना? बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण ज्या दरवाज्यातून प्रवेश केला बघा, या दरवाज्यापासून समोर प्लॅस्टर केलेली भिंत दिसते बघा आपल्याला. या प्लॅस्टर केलेल्या भिंतीच्या आतमध्ये हा जो महाल आहे, हा छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाडा, पूर्ण राजवाडा आहे. राजवाड्याचे कॉलम तुम्हाला दिसतील बघा. या कॉलम वरती राहता राजवाडा 32 फुटी उंच होता. म्हणजे कल्पना करा, राजवाड्याची बांधकाम ही 2 मजली उंच होती. आतून माशेलीचे दिवे, मखमलीचे पडदे आणि गोंड्याची फुलं होती. जो महाराजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या मातीमध्ये सोडला, ती तारीख म्हणजे 3 एप्रिल 1680. वार होता शनिवार. हनुमंत जयंतीचा दिवस. 12चा प्रहर आणि 12च्या प्रहरास आपल्या लाडक्या राजांनी या चौथऱ्यावरती अखेरचा श्वास सोडलाय. पण समाधी आहे ना, इथून 1.5 किलोमीटरवरती महाराजांची आपल्याला समाधी पाहण्यासाठी पुढे जाणार आहात. समाधी ते निधन इथे झालं, मग समाधी 1.5 किलोमीटर अंतरावरती का? कारण की आपले राजे शंकराचे भक्त होते ना. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला महाराजांच्या चितेला अग्नी देण्यात आली. महाराजांचं आयुष्य पाहिलं तर 50 वर्ष. 50 वर्षामध्ये वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. 44व्या वर्षी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगडावरती पार पडला आणि अखेरचा श्वास रायगडावरती सोडला. ती जागा म्हणजे ही जागा. आपण वर्षातून एकदा पंढरीची वारी करतो, पण रायगडावरती येऊन एकदा तरी रायगडाची वारी केली पाहिजे.
रायगडावरचा गाईड घेऊन उपयोग नाही. रायगडाचा एक गुण घेता आला पाहिजे. कारण की हिरोजीने किल्ला बांधला पण कुठल्या स्वार्थापोटी न बांधता फक्त मागतली फक्त नावाची पाटी. तानाजी मालुसऱ्यांचा तुम्ही इतिहास ऐकला असेल. बाजी प्रभू देशपांडे कुठलाही महाराजांच्या काळात असे मावळे घडले म्हणून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना. येथे महाराजांनी अखेरचा श्वास सोडला. पुढे समाधी पाहणार, तिकडे पाण्याच्या टाके आहेत आणि जुन्या काळातलं टब्बात आंघोळीची जागा देखील आपल्याला पाहिजे. तत्पूर्वी सर्वांनी रायगडावरती आम्ही शिवभक्त पाहतो. इथली माती सुद्धा मोठ्या अभिनय आपल्या कपाळी लावतात. हे पावित्र्याचं ठिकाण आहे. चपला खाली काढा. समोर इथे दर्शन घ्या महाराजांचं. वरती चढून चपला खाली काढून पहिलं दर्शन घ्या. मग पाण्याच्या टाक्याने बाटप, नंतर खलबत खाण्याकडे जाऊया. पहिले सांगू आपण राजवाड्याच्या बाजूला या दगडामध्ये केलेले दिसत बघा दगडी. हे पिण्यासाठी पाण्याच्या टाकी आहेत. दगडामध्ये पाणी थंड राहायचं ना. आणि पूर्वीची लोक खांद्याला कावड लावून शिक्षा असायचे काम सुतारपणा केला तर. खाली गंगासागर तळ पाहिलं बघा. त्या तळ्यातून पाणी आणायचं. महाराजांपुरतं पिण्यासाठी पाणी इकडे आणि याच्या पुढे महाराजांचं टब्बात म्हणजे आंघोळीचं टाक्या. पिण्यासाठी पाणी जे वापरलं जायचं ना ते इथे आणि तिकडे बाटप. आता बाटप म्हणजे थोडक्यात आताच आपलं स्विमिंग पूल. चपला खाली काढा सर. हो सर चपला खाली काढा. बाटप आपलं महाराजांच्या काळात तिकडे आहे. टब्बात आपण पाहिला पुढे जाऊया. इकडे लक्ष द्या. इथे पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या पाहिल्या बघा आपण. आणि याच्या पुढे महाराजांच्या काळातलं टब्बात म्हणजे आंघोळीची जागा. दगडामध्ये जे आपल्याला गॅप सोडले बघा समोरचे. इकडे काय नाही. या साईडला फुलामध्ये दिसत नाही. इथे दोन गॅप आहेत पाणी काढण्यासाठी. ही जी दोन दगडे असतात बघा आपल्याला इकडे, या दोन्ही दगडाने ते पॅक केलं जायचं. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आज आपण रायगडाच्या अत्यंत पावित्र्याच्या ठिकाणी आपण उभे आहेत. हा महाराजांचा राज दरबार आहे. दरबारामध्ये सिंहासनाचं तुम्ही दर्शन घेतलं बघा. तिथेच महाराजांचं ओरिजिनल 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. 32 मन म्हणजे एक मन म्हणजे 40 किलो. असं 1280 किलो वजनी सोन्याचं सिंहासन इथून चोरून नेलं बघा. ही आतील मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे 6 जून 2009 ला ही मूर्ती आतमध्ये बसवण्यात आली. मूर्तीवरती जो हार पाहता बघा, हा रोज येतो सांगलीवरून शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी यांचं एक मंडळ आहे. मंडळामार्फत गेले 26 वर्षापासून इथे नित्यनेमाने पूजा होते. तुम्ही देखील त्याच्यामध्ये सभासद होऊ शकता. या दरबाराचं तुम्ही ऐतिहासिक आहे. राजे सिंहासनावरून तिकडून बसून बोलले ना तरी आवाज, ही लोक बसलेत बघा इथपर्यंत आवाज द्यायचा. आणि इकडून कोणी जरी कुसबुस केली तरी तो आवाज तिथपर्यंत जायचा. एको साऊंड म्हणतात. दोन्ही चमत्कार. कल्पना करा आज दरबारामध्ये गडबड आहे, नाहीतर कागद पडलेला आधी देखील आवाज तिथपर्यंत जातो. पण त्याला शांतता एकदम क्लिअर लागते. राज्याभिषेकाचं तुम्ही पोस्टर बघा लावता घरामध्ये, ती ओरिजिनल इथल्या. इथेच महाराजांच्या राज्याभिषेकाला 6000 नवळे जमले होते. 6000 नवळ्याने डोक्यावरती मानाचे भगवे फेटे, अंगावरती मावळे कपडे घालून, मानेमध्ये कवड्याच्या माळा घालून पहाटे 4ला दरबार महाराजांच्या राज्याभिषेकाला सज्ज झाला होता. राजे शिवराज्याभिषेक दिली. पहाटे 4ला उठून जगदीश्वराचं महाराजांनी दर्शन केलं. जगदीश्वर दर्शन करून राजे नगर करण्याच्या पायऱ्या चढणार तर 6000 मावळे एकदा सुटले आणि उठून राजांचा त्रिवार मानाचा मुद्रा केला. महाराजांनी तो मुद्रा स्वीकारला. पण स्वीकारताच राजांचं अंतःकरण आलं, हृदय भरून आलं. हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं, राजांच्या आरत्या वळण्यासाठी काही विधवा स्त्रिया पुढे आल्या. त्या राजांच्या हसत हसत आरत्या ओळख होत्या आणि त्यावेळेस राजांचं अंतःकरण भरून आलं, ज्यांच्यामुळे आज आम्ही हिंदवी स्वराज्याची छत्रपती होणार आहोत.
ते काँग्रेस आपल्या राज्यसत्तेमध्ये आम्हाला दिसत नाही. म्हणजे कल्पना करा, सिंहासनावरती बसताना देखील महाराज कोणाला विसरले नव्हते असे आपले राजे होते बघा. आऊसाहेबांना राजे नक्कीच म्हटले असतील, काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्ही जी पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नये असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे या दरबारामध्ये महाराजांना दिसत नव्हते. तिसरी पायरी चढतो आधी लगीन त्या कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी मालुसरे दरबारामध्ये आम्हाला परत दिसले नाही. त्यांची आठवण महाराजांना अनेक मावळ्यांची येऊ लागली. म्हणजे कल्पना करा, सिंहासनावरती राजे बसताना देखील मावळ्यांना विसरत नव्हते असे आपले राजे होते. राजे सिंहासनावरती आरूढ झाले, उजवा गुडघा सिंहासनाला टेकला, राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती, विष्णू जगाचा पाळणहार आणि दरबारामध्ये एक ललकार होती. आपल्याला पाठीमागून जे बोलायचंय सर्वांनी एक मिनिट उठा. बोलू महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय. अशा प्रकारे ते राज्याभिषेक सोहळा पार पडला. कल्पना करा, आज आपली माहिती ऐकताना अंगावरती शहार येत आहेत. राज्याभिषेक पाहणारे मावळे किती भाग्यवान असतील. आपण ज्या गेट मध्ये उभे आहेत नगारखाना, याच्यावरती नगारे वाजल्यानंतर गडाचे महादरवाजे बंदवायचे. आपल्याला आवाज ऐकायचा ना सर्वांना. आता इथे आपले गाईड इथून आवाज देणार आहेत, कागद फाडलेला आवाज देखील तिकडे जा. आता आवाज ऐकायचा सगळ्यांना. हो, आता तिकडे जा सगळे आणि लगेच फोटो काढू नका. लगेच आवाज आल्यानंतर परत या, म्हणजे समाधीला तिकडे जायचं, 1 किलोमीटर पुढे जायचं आपल्याला. अजून बरेच बाकी आहे. आवाज ऐकायचा असेल सर्वांनी 1 मिनिट तिकडे जा. तुम्हाला आवाज देणार आहे, जर तुमच्यापर्यंत आवाज आला तर मला दोन रिप्लाय द्यायचा आहे. मी तुला एकटा बोलणार आहे, तुमचा आवाज मला जोराने आला पाहिजे. 1 2 3. जय जय. इथून बोलतोय की तिथपर्यंत आवाज असा, तिथे कोणी बोललं आता सहज कागद पडला तो पण आवाज इथपर्यंत आला. हा इकोसिस्टम वास्तुशास्त्र गुणी चमत्कार असे म्हणतात. हा त्याबाचा एक आवाज. हा आता प्रत्यक्ष पाहिला. आपण एकदा दर्शन घेऊ, माहिती घेऊ, नंतर पुढचा बघतो. आता कल्पना करा, कागद फाडलेला जर आज आपल्याला आवाज येत असेल, मग महाराजांच्या काळात दरबार तर पूर्ण छत असेल ना, मग छतामध्ये तो आवाज किती येत असेल बघा. इतिहासकार जाणकारांची मत आहेत. सिंहासनाच्या गाईड बसली होती बघा तिथे बाजूला, तो दगड पाहिला बघा, त्या दगडामुळे आवाज इको तो ध्वनी चमत्कार जो आपण दगडात पाहिला. समोरचा गेट हा नगारखाना ना, याच्यावरती नगारे सनई चौघडे वाजल्यानंतर गडाचे महादरवाजे आहेत ना, खालचा महादरवाजा पायी जाताना लागेल तो दरवाजा बंद केला जायचा. हा नगारखाना 52 फूट उंच आहे. पण नगारखान्यावरती बघा सिम्बॉल दिसत बघा, पायाखाली बघा हत्ती आहेत आणि मोठे शिल्प दिसते बघा. शरभ आहे, शरभ म्हणजे जंगलाचा राजा सिंह. सिंहाला महाराजांच्या आणि पायाखाली जे हत्ती आहेत ना, या बलाढ्य शाही आहेत. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बादशाही या 5 शाह्यांना राजे पायाखाली तोडत असं इतिहासामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि त्याच्या बाजूला असे दगडामध्ये 2 होळे हे सोडले बघा. कमलाची फुलं आहेत. कमलाचं फुल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे ना, आणि ते कमलाची फुलं जशी महादरवाजेला तुम्ही पाहिली असं शिल्प महादरवाजेला होता. आपण जाताना तुम्ही पाहू शकता इथे ध्वजारोहण होता कार्यक्रमाला, भगवा-ध्वज लावला जातो. इकडे गाईड उभे राहिलेत बघा. इकडे तिकडे घोड्यांना पिण्यासाठी दगडी पाण्याचे हौद आहेत. दगडामध्ये पाणी ठेवलं जायचं, साठवलं जायचं. आता आपण नगारखाना पाहिला, मुख्य बाजारपेठ. यांच्या अगोदर बाजारपेठेत आपण जाऊया. 90 लोक आहेत, म्हणजे आपल्याला बघायला भेटणार नाही, दर्शन भेटणार नाही. मग आपण समाधीकडे जाऊ. इकडे लक्ष द्या. इंग्रजांनी जो बोललं बघा, रायगड किल्ला जाळला, डोंगर तुम्ही पाहिला जाळला कुठून, पण समोर दिसता बघा दगडामध्ये
शेवट आपल्याला दिसतं बघा बांधकाम, ते रायगडावरचं दारू कोठारा. इंग्रजांनी दारू कोठारावरती पहिला हल्ला केला तो तिथे केला. 10 मे 1818 दारू कोठारावरती हल्ला केल्यामुळे गड 11 दिवसामध्ये जाळला ना इंग्रजांनी. तिथे हल्ला केला ते दारू कोठार. आणि आपण पाहिलं दरबार पाहून इथे आलो. हा पूर्ण जो मोकळं मैदान दिसते बघा तुम्हाला, या मैदानाचं नाव आहे होळीचं मैदान. तुम्ही मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये होळी पेटवता बघा. पेटक्या होळीमध्ये आपण नारळ टाकतो आणि नारळ काठीने काढतो बघा. पूर्वीचे लोक हाताने काढायचे. आता हाताने जो कोणी हाताने नारळ काढेल त्याला बक्षीस म्हणून सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं बक्षीस म्हणून द्यायचे. छत्रपती संभाजी राजे पेटक्या होळीतून नारळ काढायचं. किती किलोचं? 1.25 किलो सोन्याचं कडं बक्षीस दिलं जायचं. हे त्यावेळेस होळीचं मैदान. होळीच्या मैदानावरती महाराजांची शिवप्रतिमा पाहता बघा, जगप्रसिद्ध आहे. पण या प्रतिमेमध्ये एक छोटीशी चूक आहे. सिंहासनावरती जे महाराज आहे ना मोजे घालून बसलेत, ही मूर्तीमध्ये अशी घडवण्यात आल्यामुळे इथे बाहेर बसवण्यात आलेली आहे. गणेश पाटकर आणि सहस्त्रबोधेश मुंबईचे शिल्पकार आहेत, यांनी मूर्ती बसवलेली आहे. समोर पत्र्याची शेड दिसते बघा आणि खाली बघा दगडी बांधकाम. हत्ती खाना ना, महाराजांनी हत्तींची 2 पिल्लं आणली होती बघा गडावरती, तिथे त्यांचं पालन पोषण केलं. समोरची बाजारपेठ आहे, 800 फूट लांबी आहे, 40 फुटाची रुंद आहे. इकडे 22 दुकानं, इकडे 22, 44 दुकान आहेत. पण दुकानांची हाईट बघा घोड्यावडीच आहे. घोड्यावडीच का? कारण की पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची. कारण की प्रत्येकाकडे घोडा स्वराज्यात होता आणि घोड्याची रचना एवढी आणि त्याची रचना बघा. आगे दुकान, पिछे मकान, बीच में स्टोरूम. पुढे दुकान होतं, पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी सामान स्टोरेज करण्यासाठी एक स्टोरेज रूम देखील आहे. बाजारपेठेत आपण जाणार आहोत. 7व्या दुकानावरती एक नागाचं शिल्प आहे. तुम्ही याच्या अगोदर पाहिलं असेल. नागाप्पा शेट्टी बाजारपेठेचे व्यापारी होते. पूर्ण बाजारपेठेला लागेल तेवढा माल ते पुरवायचे, जसं आता आपण होलसेल म्हणतो तसं. आणि रायगडावरती महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यानंतर प्रत्येकाच्या कर्तबगारीनुसार प्रत्येकाला बक्षीस देण्यात आली. ज्यावेळेस नागाप्पा शेट्टींना विचारलं, ते म्हटलं आमचं नाव द्या दुकानावरती. पण राजे म्हणतायत तेवढी तुमची कामगिरी नाही की नाव लिहावं. मग ते म्हटलं आमचं नागाचं शिल्प कोरा, जेणेकरून आमचं दुकान हे लोकांना समजेल. नागाचं शिल्प आपल्याला 7व्या दुकानावरती पाहायचंय. दर्शन सिंहासनाचं तुम्ही हाच मार्ग परतीचा आहे. पहिलं मेन आपण समाधी दर्शन करणार आहोत, नंतर इथे दर्शन करून या मार्गी जरी गेलात किंवा इकडून शिरकाई मंदिराकडून गेलात तरी दोन्ही मार्ग चालू आहेत. जाताना तुम्ही याच 1 तासानंतर तुम्ही निवांत 1 तास तुमच्याकडे आहे. पहिलं समाधी मंदिर हे आपल्याला बघायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पहिली समाधी बघूया, नंतर हे दर्शन तुम्ही करा. हा मार्ग परतीचा आहे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. मंदिराचं पुढचं पूर्वेकडून मंदिर स्टार्ट होतं बघा. ही गडाची पूर्व बाजू आहे. पूर्वेला भवानीचा कडा आहे. 2.5-3 किलोमीटरचं अंतर आहे गडावरती भवानी टोकाला जायला. आपण मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराचा आकार बघा असं वाटतं तुम्हाला. लांबून पाहिल्यानंतर मस्जिद आकारासारखं वाटतं बघा. मुघल लोकांना फसवण्यासाठी आकार मस्जिद आकारासारखा दिलेला आहे. पण मंदिराच्या वरती बघा कळस दिसत बघा तुम्हाला, कमळाची फुलं दिसतात बघा. त्याला कमळाचं फुल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे ना. लोकांना समजावं. याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही शिवलिंग पाहणार आहात आणि हनुमानाची मूर्ती आतमध्ये जी सापडली आहे ती आतमध्ये बसवण्यात आलेली आहे. हे जगदीश्वराच्या मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाटी आहे जी आपण सर्वजण पाहणार आहोत. हिरोजींनी रायगड किल्ला बांधला, पण बांधल्यानंतर महाराजांनी हिरोजींना विचारलं की रायगड किल्ला बांधल्याच्या बद्दल तुम्हाला काय बक्षिशी पाहिजे माझ्याकडून. तुम्हाला 10 गावाची वतनगिरी पाहिजे तर मागा, 3 गावाची जहागिरी, सोनं नाणं काय पाहिजे तर मागा की आम्ही देण्यासाठी तुम्हाला तयार आहोत. हिरोजी म्हणतायत आम्हाला बाकी काही नको. राजे रायगडावरती एक दगड बसवायचा ठेवलाय. त्या दगडावरती आम्हाला असं मजकूर लिहिलेलं पाहिजे की सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तुमच्या सेवेशी लास्टपर्यंत आम्ही तत्पर आहोत. राजे म्हटले रायगडाच्या जगदीश्वराजवळच का पाहिजे. हिरोजी महाराजांना असं म्हणतात की राजे पहाटे 5ला तुमची पावलं जगदीश्वराकडे जातात आणि जगदीश्वर दर्शन करताना तुमचं उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल त्याच पायरीवरती आमचं नाव पाहिजे, कारण की केलेलं कार्य तुमच्या चरणाशी आम्हाला अर्पण करायचं आहे. कुठला स्वार्थापोटी आम्ही रायगड किल्ला बांधलेला नाही म्हणून हिरोजींच्या नावाची पाटी तिथे आहे. बाजूला महाराजांची समाधी आपण दर्शनासाठी जाणार आहोत. समाधीचा मूळ जो चौथरा आहे खालचं बांधकाम, वरचं बांधकाम तुम्हाला लगेच समजेल. आताचं बांधकाम लगेच समजतं. जुनं बांधकाम हे छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे, कारण की 3 महिने गडाचे दरवाजे बंद केले होते. तुम्ही इतिहासामध्ये ऐकलं असेल.
3 महिन्यानंतर संभाजी राजे रायगडावरती आले आणि समोर समाधीचं पूर्ण चौथऱ्याचं बांधकाम केलं. राजांना अग्निदान राजांच्या चुलत भावांनी संभाजी भोसले आणि तिथे महाराजांची समाधी आणि वाघ्याचं स्मारक देखील आहे. पण वाघ्यावरती वाद आहे, राजांचा पुत्र होता की नव्हता. आजी देखील त्याच्या संरक्षणासाठी 5 पोलीस त्यांची चौकी आहे. तिथे चौकी देखील तुम्ही पाहू शकता. समोर मंदिर, जगदीश्वराचं मंदिर. आता शेवट तुमचा टकमक टोक राहिलाय. टकमक टोक म्हणजे कडेलोट. ज्याने चोरी, लवाडी, फितवारी, गद्दारी केली त्या गद्दारास पेशवे का तिथून फेकून दिलायचं. पण छत्रपती शिवरायांनी एकाला एक कडेलोट केलं नव्हतं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी एकाला सोडलं. तो टकमक टोक तिथे 2250 फुटाची दरी आहे. मंदिराच्या बाजूला इकडे दिवे लावण्यासाठी जागा दिसेल बघा, पण त्या दीप उत्सव केला जायचा. आजी देखील दिवाळीला इथे दीप महोत्सव केला जातो. टकमक टोक पाहून भवानी टोक देखील इकडे आहे, पण भवानी टोकाला 2.5 किलोमीटरचं अंतर आहे पायी प्रवास. प्रतापगडच्या भवानीचं दर्शन जे महाराज करायचे ते इकडून करायचे बघा. आता रायगडावरती तुम्हाला महत्वाची माहिती संपलेली आहे. फक्त टकमक टोक तुम्हाला पाहायला जायचं आहे. पण 1-2 शेर तुम्हाला सांगतो. शेर असे आहेत की कासियों की कला जाती, की कासियों की कला जाती मथुरे में मस्जिद बसती अगर शिवरायाने तो सबकी सुन्नत होती. दुसरा शेर असा आहे की तांदूळ असल्यावर त्याला भात म्हणतात, अंदाज आला की रात्र म्हणतात. जो कोणी महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना विसरे त्याला खरोखर हिजराची जात म्हणतात. महाराज आहेत म्हणून आपण गडकोट किल्ले पाहतोय. कारण की आपण 50 वर्षामध्ये आपलं आयुष्य पाहिलं तर 20 वर्षाचं एक बालपण आहे. महाराजांनी 50 वर्षामध्ये 350 किल्ले जिंकले आणि 18 पगड जातीची लोक एकत्र राहून एक हिंदवी राज्य स्थापन केलं. समाधीला आपण सर्वजण नतमस्तक होणार. टकमक टोकाला शेवट तुम्हाला फक्त जायचं आहे दर्शनासाठी. तिथेच बाजूला रायगडाचं गॅरंटी पत्र आहे. ज्याने रायगड किल्ला बांधला त्यांची गॅरंटी पत्र असं आहे, प्रासादो जगदीश्वरा जगता मांडता. जोपर्यंत या जगदीश्वराच्या प्रांगणात मंदिर राहील तोपर्यंत रायगडाच्या सर्व वास्तूंना काहीच होऊ शकत नाही, असं गडाचं गॅरंटी पत्र आहे. आज तुम्ही किंवा मी आपल्या 50 वर्षाची गॅरंटी पत्र देऊ शकत नाही. राजा हिरोजीने रायगडाचं गॅरंटी पत्र दिलं आहे. जिथे महाराजांचं नाव नाही तिथे आर्किटेक्टांच्या नावाची पाठी आहे. म्हणजे कल्पना करा आर्किटेक्टांची कामगिरी कशी असेल. तिथे जगदीश्वराचं मंदिर आपण पाहून पहिली समाधी बघा, जगदीश्वर दर्शन शेवटला दर्शन करून इथे जरी 5 मिनिटं थांबलात मंदिर इथे बसलात तरी नंतर निवांत मग टकमक टोकाला तुम्ही जाऊ शकता. इथे दर्शन घ्या, फोटो घ्या, मग हा परतीचा प्रवास आहे. येताना इथेच फोटो घ्यावे लागतील तुम्हाला. परत तुम्हाला इकडून टकमक टोक दर्शनासाठी फक्त तुम्हाला जावं लागतं, कारण की रिस्की आहे. फक्त उतरताना सावकाश उतरा, कारण की सरळ असं स्ट्रेट आहे. आणि आता पावसाळ्यामुळे चिकट झालंय. तिथून सरळ टकमक टोक बघून आल्या त्याच मार्गे जगदीश्वर मंदिर पाहून मग बाजारपेठेकडून शिरकाईचं मंदिर दर्शन करा. मग आपले जे तुम्हाला दर्शन करायचं किंवा फोटो काढायचे मग तुम्ही सगळेजण गडाच्या हाती तलावापाशी एकत्र भेटा. कारण की काही लोक इकडे जाणार, काही लोक तुमची 20 आहेत. मग हाती तलावाशी एकत्र आल्यानंतर मग तुम्ही पायऱ्या उतरायला घेऊ शकता. आता इथे महत्वाची माहिती आमची समाप्त होते. फक्त दर्शन करून हाच परतीचा तुमचा प्रवास आहे. शिरकाई पहिलं जे पूजन व्हायचं ना गडावरती हे शिरकाईला व्हायचं. कारण की रायगडावरती आधी देखील मानपान पहिला शिरकाईला दिला जातो. कारण की गडावरती राज्याभिषेक कुठलाही कार्यक्रम असतो की पहिलं मानपान शिरकाईला होता. कारण की पहिलं गडदेवट शिरक्यांचं आपण म्हणतो. शिर्के घराण्याचं मेन जागृत देवस्थान शिरकाई मंदिर. आजी शिरक्यांना शिरकाईचा मान आहे. आता आपण इथे दर्शन करा, मग हाच मार्ग समाधीकडे. समाधी पहिलं दर्शन करा, समाधी बघा, नंतर इकडे आतमध्ये जगदीश्वराकडे तुम्ही जाऊ शकता. आज आपण अभ्यासलेला श्री रायगड किल्ला तुम्हाला कसा वाटला? तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील कमेंटद्वारे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन सह्याद्रीचा एक्सपिरियन्स घेऊन.